अरे बोल ललिता, अल्लाह बोल, जय असो, जय असो, जय असो. जे दिल्लीमध्ये जंतर मंतरमध्ये विद्यार्थ्यांवर हल्ला झालेला आहे आणि जाणून ते हल्ला घडून आणलेला आहे भारतीय जनता पार्टीने, मोदी सरकारने, त्यांच्या भारतीय बुद्ध महासभेच्या वतीने आणि वंचित आघाडीच्या वतीने आम्ही जाहीर निषेध आणि जाहीर बंद पाळलं होतं. त्याचा जाहीर निषेध करतो. जय भीम, जय संविधान. मी अक्षय शिकरे, वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष. 20 तारखे रोजी जंतर मंतर येथे जो विद्यार्थ्यांवर पोलीस प्रशासनाकडून हल्ला झाला त्याचा सर्वप्रथम आम्ही निषेध करतो. त्याच अनुषंगाने बाळासाहेब आंबेडकरांनी त्या महाराष्ट्र बंदचा कॉल दिला होता. त्या अनुषंगाने आज आम्ही दौंड बंदचं आवाहन केले होते. तसेच निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही सर्वजण इथं उपस्थित राहिलेलो आहोत. आमच्या मागण्या अशा आहेत की विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे. तोपर्यंत हे आंदोलन असंच चालू राहील, बंद होणार नाही. बाळासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या आदेशानुसार आम्ही पालन केलेलं आहे. कायदा सुव्यवस्था अबाधित राहील याचं आम्ही पालन करून हे निषेध व्यक्त करत आहोत. हे आंदोलन इथं संपवूया. पोलीस प्रशासन हे ड्रेसवर होतं, मात्र त्यांच्या जातीवर असं काही नेम प्लेट वगैरे नव्हतं. त्याचबरोबर काही दाढी धुलेले पोलीस ड्रेसमध्ये असे पोलीस आहे म्हणून ते दाखवत होते. नाही, पोलीस नव्हते. त्याबद्दल आपण काय सांगा? नाही, बीजेपीचे गुंडे होते सर्व, पोलीस नव्हते त्याच्यात. पोलीस काय, आणि जे पोलीस होते त्यांच्या तोंडाला बांधलं होतं, नंबर प्लेट नव्हते, त्यांच्या नेम प्लेट नव्हत्या. आणि जे बाकीचे होते ते सिव्हिलवर होते, मुलं होते, गुंड होते सर्व. गुंडांनी जास्त विद्यार्थ्यांना गुंडांनी मारलेलं आहे. पोलिसांनी ह्याच्यात दक्षता घेतलेली नाही. उलट पोलिसांनी त्यांना संरक्षण दिलेलं आहे, गुंडांना संरक्षण दिलेलं आहे, विद्यार्थ्यांना मारलेलं आहे. महिला बघितलं नाही, लहान मुली बघितलं नाही, सर्वांना चिरडण्याचं काम केलेलं आहे. एक महिला शहीद झाली, त्याबद्दल आपण काय सांगा? त्याबद्दल आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने, भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने व सर्वांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देतो. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो आणि गुन्हा दाखल करण्याची मागणी करतो. आंदोलन चालू राहील आमचं. जोपर्यंत राजीनामा होत नाही तोपर्यंत असंच आंदोलन चालू राहील, शांत राहणार नाही. महाराष्ट्र बंद केलं, आता भारत बंद अभियानाची आंदोलन सुरू आहे आणि आंदोलनाच्या दरम्यान आता 2-3 तासापूर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ट्विट केलं आहे की या ज्या पेपर घोटाळ्यामध्ये नीट परीक्षेमध्ये जे काय प्रॉब्लेम क्रिएट झालाय त्या अशा लोकांवर कारवाई करावी. काय वाटतं की इतक्या दिवसापासून आंदोलन सुरू आहे, आता प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना झालं नाही, नाटक करतात, वेळ काढण्यासाठी नाटक चालू आहे, बाकी काही नाही. सदाभाऊ खोत विद्यार्थ्यांना म्हणतात की टेररिस्ट आहेत. हे अतिशय गलिच्छ आहे. कारण की आम्ही जसे विद्यार्थी आहेत, नीटची एक्झाम सोपी नाही आहे, खूप अवघड आहे. त्याला दिवस रात्र अभ्यास करावा लागतो. ते विद्यार्थ्यांचे आई वडील कष्ट करून कर्ज काढून त्यांना शिकवलेले असतात. तर ते शिकवल्यानंतर जे पेपर फुटी होते त्याचा कसा फायदा होणार विद्यार्थ्यांना, नक्कीच ते कसं भरून निघणार. तर असा अन्याय पुन्हा होता कामा नये, त्यासाठी आम्ही या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहोत. तर मला अभिमान वाटत आहे की कोणत्या जाती पक्षाचं नाहीये किंवा कोणत्या राजकारणाचं आंदोलन नाहीये, हे तमाम भारतीय विद्यार्थ्यांचं आंदोलन आहे. नक्कीच एवढंच बोलतो. आणि भारतीय बौद्ध महासभा दौंड शहरच्या वतीने जी मृत पावलेली व्यक्ती आहे विद्यार्थिनी, तिला मी सर्वांच्या वतीने अभिवादन व्यक्त करतो आणि तेच थांबतो. आता शिक्षणासाठी जर जीव द्यायचा वेळ येत असेल तर नक्कीच हे भीतीदायक आहे. कारण की पुन्हा जर शिक्षण करायचं असेल आणि शिक्षणानंतर पुढे जीव द्यायचे वेळ येत असेल तर काय फायदा या शिक्षणाचा आणि शिक्षण मंत्र्यांचा. काल जे जंतर मंतर मैदानावर आपल्या न्याय हक्कासाठी जे विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं, त्या विद्यार्थ्यांना केंद्र सरकारच्या दिल्ली पोलिसांच्या माध्यमातून जे चोप दिला त्याच्याबद्दल मी या सरकारचा जाहीर निषेध करतो प्रथमतः. आणि त्यांच्या ज्या रास्त मागण्या होत्या किंवा धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा व्हावा
त्यासाठी त्यांनी आंदोलन केलं होतं. त्या सरकारचं आपण सर्व दौंडवासियांच्या वतीनं जाहीर निषेध असं आंदोलन केलेलं आहे आणि त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या सरकारने मंजूर कराव्या हीच आमची सर्वांच्या वतीनं मागणी आहे. सर्वात प्रथम धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा द्यावा, त्याच्यानंतर हे आंदोलन पुढे चालवायचं का थांबायचा हा विचार केला जाईल. विद्यार्थ्यांतर्फे दौंड शहर राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, बौद्ध महासंघ सर्व दौंड शहराच्या वतीने हे आंदोलन असं फ्युचरमध्ये बी चालू राहील. एवढ्याच्या जर त्यांनी राजीनामा दिला नाही धर्मेंद्र प्रधान शिक्षण मंत्र्यांनी तर हे आंदोलन कंटिन्यू चालू राहील. आज उद्याच्या ह्याच्यात त्यांनी राजीनामा नाही दिला तर आम्ही पुढच्या आठवड्यामध्ये दौंड बंदचा हाक देऊ. हे 100% आम्ही हाक देऊ. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि शरद पवारांची काय आता भेट झालेली आहे, त्या भेटीमध्ये काय माहिती आली का, त्यांची काही चर्चा झाली का? नाही त्याचं काय माहित नाही आम्हाला, त्याची तुमच्यापर्यंत काय नाही माहिती आहे? पोहोचलेलं नाही. तुम्ही त्या भेटीच्या दरम्यान तुम्ही पाहिलं तर तुम्ही शरद पवार साहेबांना काय मेसेज देणार का या न्यूजच्या माध्यमातून? त्यांना आम्ही मेसेज देऊ इच्छितो की हे जे काही विद्यार्थ्यांवर अन्याय झालेला आहे त्या बाबतीमध्ये पंतप्रधानांशी बोलून न्याय देण्याचा प्रयत्न करावा. जे शेतकरी आंदोलन करणार आहे त्यालाही साहेबांनी पाठिंबा देऊन साहेबांनी त्यांना पाठिंबा दर्शवलेला बी आहे. काल साहेबांनी तसं पत्र बी काढलेलं आहे. त्याच्यावर आमचा सर्वांचाही त्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा राहील, विद्यार्थी आंदोलनालाही पाठिंबा राहील आणि एकच मागणी राहील की धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा झालाच पाहिजे. सोनम वांगचुक व अभिजित दिपके यांनी जे 34 दिवस झाला आज उपोषणाचा आहे, यांनी जे आंदोलन पुकारलेलं आहे त्या आंदोलनाला आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी जे महाराष्ट्र बंदचे हाक दिलेले आहे त्याला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे साहेब यांच्या पक्षाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही पाठिंबा दिलेला आहे. आणि आम्ही फक्त एवढंच सांगू इच्छितो की हा जो धर्मेंद्र प्रधान आहे, जो गेंड्याच्या कातडीच्या सालीचे जे सरकार आहे त्याच्यामधलं हे पिल्लू आहे, त्यांनी त्वरित राजीनामा द्यावा ही आमची पक्षाची मागणी आहे. जय भीम.